आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा जांभेकर बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताची स्वप्न साकार करण्यासाठी देशातल्या श्रमशक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. गव्हाच्या पिठासाठी निर्यात बंदीतून सूट देण्याच्या धोरणात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला आर्थिक व्यवहाराच्या मंत्रिमंडळ समितीची मंजुरी. कोविड महामारी, टाळेबंदी आणि राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजनांमुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम झाल्याचा कॅगचा अहवाल. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज स्थगित झालं. हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून नागपुरात. आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माता आणि संगीतकार सावंतकुमार टाक यांचं निधन. विकसित भारताची स्वप्न साकार करण्यासाठी देशातल्या श्रमशक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगार मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. आंध्र प्रदेशात तिरुपती इथं ही परिषद होत असून ती 2 दिवस चालेल. संघटित आणि असंघटित क्षेत्रातल्या सर्व कामगारांसाठी सरकार काम करत आहे. विविध योजनांद्वारे कामगारांना सुरक्षा कवच दिलं आहे. गुलामीची मानसिकता असणारे कायदे आता बदलले जात आहेत. या सगळ्याचा प्रभाव आपल्या अर्थव्यवस्थेवर पडत आहे, असं ते म्हणाले. कामगारांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी केंद्र आणि राज्यांच्या सर्व प्रयत्नांचं गांभीर्यानं एकत्रीकरण करावं लागेल, असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. ज्यातून गुलामगिरीची मानसिकता प्रतिबिंबित होते असे जुनाट कायदे रद्द करण्यासाठी सरकारनं पावलं उचलली. 29 कामगार कायद्यांचं रूपांतर 4 सोप्या कामगार कायद्यांमध्ये केलं आहे. त्यामुळे किमान वेतन, नोकरीची सुरक्षितता, सामाजिक सुरक्षितता आणि आरोग्य सुरक्षिततेच्या माध्यमातून कामगारांचं सक्षमीकरण केलं आहे, असं ते म्हणाले. महिला शक्तीचा सुयोग्य वापर केला तर भारत आपल्या उद्दिष्टांपर्यंत जलद गतीनं पोचू शकेल. त्यादृष्टीनं कामाच्या वेळा, जागा यांच्यात लवचिकता ठेवून महिलांना पुढे जायची संधी उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारताला मिळालेल्या लोकसंख्याशास्त्रीय वरदानाचा फायदा करून घेण्याची सूचनाही त्यांनी केली. 21व्या शतकातल्या युवा वर्गावर सरकारचा पूर्ण विश्वास असून येत्या 25 वर्षात या युवकांचं यश हे भारताचं यश असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना सांगितलं. भारतात सध्या डिजिटल क्रांती होत असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकार आणि नीती आयोगानं ही स्पर्धा आयोजित केली आहे. अंतिम फेरी देशातल्या 75 केंद्रांवर आजपासून सुरू झाली. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हे जगातलं नवीनतेचं सर्वात मोठं व्यासपीठ असून विद्यार्थ्यांमध्ये नाविन्य, समस्यांचं निराकरण आणि आगळ्यावेगळ्या विचारांची संस्कृती रुजवणं हा त्यामागचा उद्देश आहे. यंदाच्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीत 15,000पेक्षा जास्त विद्यार्थी आणि 2,500पेक्षा जास्त प्रशिक्षक सहभागी झाले आहेत. 2900 शाळा आणि 2200 उच्च शिक्षण संस्थांचे हे विद्यार्थी प्रशिक्षक आहेत. 53 मंत्रालयांनी समोर ठेवलेल्या 476 समस्यांवर तोडगा सुचवण्याचं आव्हान या विद्यार्थ्यांसमोर आहे. पुण्यातील MIT ADT विद्यापीठातही हॅकेथॉन स्पर्धेच्या अंतिम फेरीचा आज प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांमधील अभिनव कल्पकतेला प्रोत्साहन देणं, नवोन्मेष रुजवणं, समस्या सोडवणं आणि चौकटीबाहेरच्या विचारांना चालना देणारी संस्कृती रुजवणं हा हॅकेथॉनचा उद्देश असल्याचं मत नीती आयोगाचे विशेष अधिकारी डॉक्टर के व्यंकटनारायण यांनी व्यक्त केलं. गव्हाच्या पिठासाठी निर्यात बंदीतून सूट देण्याच्या धोरणात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला आर्थिक व्यवहारांच्या मंत्रिमंडळ समितीनं मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे आता गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर निर्बंध घालता येतील. त्यामुळे गव्हाच्या पिठाच्या वाढत्या किमतींना आळा बसेल आणि समाजातल्या सर्वात असुरक्षित घटकांची अन्न सुरक्षा निश्चित होईल. देशातल्या 140 कोटी लोकांची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी यावर्षी मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र त्यामुळे परदेशी बाजारपेठेत गव्हाच्या पिठाची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल ते जुलै या काळात भारतातून निर्यातीमध्ये 200% वाढ झाली आहे. त्यामुळे
देशांतर्गत बाजारात गव्हाच्या पिठाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात कोविड महामारी, त्यामुळे पुकारलेली टाळेबंदी आणि त्यांचा सामना करण्यासाठी राज्य सरकारनं योजलेल्या उपायांमुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम झाला, असं कॅगच्या राज्य अर्थव्यवस्था आणि लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यामुळे त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत कर महसुलात 41 कोटी रुपये म्हणजे 13.7% अशी लक्षणीय घट झाली. भांडवली खर्चात 18.48% घट झाली, तर कर्जाचा बोजा 68 कोटी रुपये इतका झाला. मात्र खर्चातही कपात झाल्यानं राज्याच्या स्थूल अंतर्गत उत्पादनाच्या तुलनेत वित्तीय तुटीचं प्रमाण 2.69% राहिलं. सर्व प्रकारच्या कर महसुलात घट झाली असली तरी केंद्र सरकारकडून सुमारे 284 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी राज्याला प्राप्त झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 211 कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. आज देशभरात सकाळपासून 27 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण झालं. त्यात 20 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली. आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 211 कोटी 10 लाखाच्या वर गेली आहे. त्यात 14 कोटी 57 लाखापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. राज्यात आज सकाळपासून 95 हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे लाभार्थ्यांना आतापर्यंत दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 17 कोटी 55 लाखाच्या वर गेली आहे. त्यात 80 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. राज्यात आज कोविड-19च्या 1887 नव्या रुग्णांची नोंद झाली. 2190 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 12,269 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात मुंबईत सर्वाधिक 5,724 रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 98.2% तर मृत्यूदर 1.83% आहे. जानेवारीत पंजाबच्या दौऱ्यावर असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत राहिलेल्या त्रुटींसंदर्भात चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा समितीनं आज आपला अहवाल सादर केला. फिरोजपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आवश्यक ती कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचं या समितीनं सूचित केलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यातल्या सुधारणा उचलून धरणाऱ्या आपल्या आदेशाचा फेरविचार करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. कार्ती चिदंबरम यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर जबाब दाखल करण्याचे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती NV रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं केंद्र सरकारला दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोरोना विरुद्धचा लढा बळकट करूया. चला पुढाकारानं घ्या खबरदारीसाठी लसमात्रा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 जुलैपासून 75 दिवस सर्व लसीकरण केंद्रांवर अगदी विनामूल्य खबरदारीची लसमात्रा. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित झालं. हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होईल. एकनाथ शिंदे हे कंत्राटी मुख्यमंत्री आहेत या शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निषेध व्यक्त केला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते. आपण कोणत्याही स्वैर टीकेत अडकत नाही असं ते म्हणाले. आपण गरीब, उपेक्षित शेतकरी आणि समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांसाठी काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली. आपण राज्याची भरभराट करणं, गरिबांना मदत करणं आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्वाचं धोरण पुढे नेणं याचं कंत्राट घेतल्याचं ते म्हणाले. बीडीडी चाळीत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांची किंमत 20 ते 25 लाख रुपयांवरून कमी करून 15 लाख रुपये करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. येत्या सप्टेंबरपासून शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यातल्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी विविध भागात सुमारे 5,000 किलोमीटरचे द्रुतगती मार्ग बांधण्याचं नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलं. आरे कारशेडमुळे कार्बन डायऑक्साईडची पातळी 2,61,000 मेट्रिक टनानं कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात एकही बालमृत्यू कुपोषणामुळे झाला नाही या उत्तरावर आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आजही कायम राहिल्यानं विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधक आक्रमक झाले. या प्रश्नी
उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर आरोग्य विभागानं दिलेल्या प्रतिज्ञापत्रात असंच नमूद केल्याचं गावित यांनी सांगितलं. बालमृत्यूची कारणं वेगळी आहेत, कुपोषण हे त्याचं कारण नाही, असं ते म्हणाले. मंत्र्यांचं उत्तर अत्यंत बेजबाबदार आणि असंवेदनशील असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा ठराव आज विधिमंडळात एकमतानं मंजूर झाला. औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्यात आलं. हा प्रस्ताव आता केंद्र सरकारच्या गृह विभागाकडे पाठवत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितलं. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा ठरावही आज विधिमंडळानं मंजूर केला. हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माता आणि संगीतकार सावन कुमार टाक यांचं आज निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. साजन बिना सुहागन, सौतन, सौतन की बेटी, सनम बेवफा यासारख्या अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. त्यांच्या निधनाबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. जपानची राजधानी टोकियो इथं जागतिक बॅडमिंटन महासंघानं आयोजित केलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या तसंच ध्रुव कपिला आणि एम.आर. अर्जुन या 2 भारतीय जोड्यांनी पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सात्विक साईराज शेट्टी जोडीनं डेन्मार्कच्या जेपे बे आणि लासी मोलहेडे या जोडीचा 21-12, 21-10 असा सरळ गेममध्ये पराभव केला. आता त्यांचा सामना ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी या जपानी जोडीशी होणार आहे. ध्रुव अर्जुन या जोडीनं सिंगापूरच्या टेरीही आणि लोह किन हिन जोडीचा 18-21, 21-15, 21-16 असा पराभव केला. पुरुष एकेरीत एच.एस. प्रणॉयनं लक्ष्य सेनचा 17-21, 21-16 आणि 21-17 असा पराभव करत उपउपांत्य फेरी गाठली. सायना नेहवाल मात्र उपउपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या बुसाननकडून 17-21, 21-16, 13-21 अशी पराभूत झाली. तरुणांना लष्करी सेवेत भरती करण्याच्या अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं आज नकार दिला. या योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर येत्या 4 आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. विक्रांत हे देशी बनावटीचं पहिलं विमानवाहू जहाज येत्या 2 सप्टेंबरला नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. कोची इथं होणाऱ्या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहतील. नौदलाचे व्हाईस ॲडमिरल S.N. घोरमडे यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली. बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या 11 दोषींना सोडून देण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयानं होकार दिला आहे. याचिकाकर्त्यांनी या 11 जणांना प्रतिवादी बनवावं असंही न्यायालयानं सांगितलं असून केंद्र आणि राज्य सरकारला जबाब दाखल करायला सांगितलं आहे. बिल्किस बानो प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या 11 जणांना गुजरात सरकारनं 15 ऑगस्ट रोजी मुक्त केलं. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. त्याला लवकरात लवकर मंजुरी द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताची स्वप्न साकार करण्यासाठी देशातल्या श्रमशक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. गव्हाच्या पिठासाठी निर्यात बंदीतून सूट देण्याच्या धोरणात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला आर्थिक व्यवहाराच्या मंत्रिमंडळ समितीची मंजुरी. कोविड महामारी, टाळेबंदी आणि राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजनांमुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम झाल्याचा कॅगचा अहवाल. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज स्थगित झालं. हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून नागपुरात. आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माता आणि संगीतकार सावन कुमार टाक यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.